प्रोजेक्ट्स करतात त्यांची ही कार्यशाळा आहे। या कार्यशाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये काय अडचणी येतात त्या कशा दूर केल्या पाहिजेत, त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, टेंडरिंग कसं केलं पाहिजे, करारनामा कसा केला पाहिजे, एक्झिक्युशन कसं केलं पाहिजे, वेगवेगळ्या एजन्सीज किंवा रेग्युलेटरी एजन्सीज असतात त्यांच्याशी कोऑर्डिनेशन कसं केलं पाहिजे, जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ते काम पूर्ण करता येईल या संदर्भातले प्रशिक्षण आहे। आज जवळपास आमच्या वॉर रूमच्या माध्यमातून ज्या प्रोजेक्ट्सचं आम्ही मॉनिटरिंग करतो आहे ते 9 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्स आहेत। त्यामुळे अशा प्रकारे सगळे प्रोजेक्ट हे जर कोऑर्डिनेशननी केले तर वेगाने आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतील। यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्सिंग ऑप्शन्स काय आहेत याचंही प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे। राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य सरकारच्या वतीनं इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात एक मोठा प्रशिक्षणाचा 2 दिवसाचा हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे। यातनं पुढच्या काळामध्ये पायाभूत सेवा प्रकल्प जे आहेत त्याला चालना देण्याकरता आपल्याला मोठा फायदा होईल। आज त्यासोबत आपण पुणे शहराच्या आणि PMR रिजन जे आहे म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन या सगळ्या रिजनचा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन याचं एक प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे। हा जो काही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे हा 3 टप्प्यांमध्ये आहे। पुढच्या 30 वर्षाचा विचार करून हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आलेला आहे। जवळपास 2200 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया हा गृहीत धरून हा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये या प्लॅनमध्ये 62,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि एकूण प्लॅन 1,30,000 कोटी रुपयाचा प्लॅन आहे जो पुढच्या 30 वर्षामध्ये आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचा आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आहेत ज्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट, मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपली मेट्रो असेल, बस सिस्टीम असेल, रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल, सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचं या ठिकाणी आपण ध्येय काय ठेवलं आहे, उद्दिष्ट काय ठेवलं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो वापर आहे हा 30% न्यायचा आणि मग तो 50% न्यायचा आणि त्याकरता कुठल्याही व्यक्तीला 500 मीटरमध्ये एक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं याचं इंटिग्रेशन आणि प्लॅनिंग हे आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।